हॅलो ऑल, वेलकम टू संडे मॉर्निंग मिनी ब्लॉग. संडेचा सुरुवात ना वेजल्स क्लिनिंग आणि किचन क्लिनिंग वरून झाला होता, कारण सॅटर्डे नाईट मी काही क्लीन करू शकले नाही. त्यामुळे मला संडेचा मॉर्निंग इथून स्टार्ट करावं लागलं. क्लिनिंग नंतर मला इथं ब्रेकफास्ट बनवायचं होतं, तर मी ते ब्रेकफास्टमध्ये ना सेमियाचं खीर बनवत आहे. कारण ना दूध 2 दिवसाचा दूध तसंच राहून गेला होता, तर तो संपवण्याचा एकमेव जुगाड म्हणजे ते सेमिया खीरच आहे. तर त्यामुळे मी ड्रायफ्रूट आणि ॲडिशनल यामध्ये साबुदाणा वगैरे ऍड करून मी इथं सेमियाचं खीर बनवत आहे. म्हणजे दूध पण संपून जातो आणि नाश्ता पण होतो. सांगितल्याप्रमाणे ना मी सेमिया खीर मध्ये थोडंसं साबुदाणा ऍड करून घेते. त्याने ना एकदम लिक्विड सारखं होत नाही आपलं खीर, छान असं घट्ट होत. त्यामुळे मी सेमिया खीर मध्ये साबुदाणा थोडंसं ऍड करून घेते. आणि त्यानंतर मी इथं मसाला बनवत आहे. मसाला बनवण्यासाठी काय काय मसाले मी घेतले आहेत आणि त्याची क्वांटिटी किती किती घेतली आहे ते सगळं मी एका शॉर्टमध्ये पोस्ट करणार. हा एक होममेड ऑल इन वन छान ऑप्शन आहे. तर प्रत्येक भाजीमध्ये ना, म्हणजे ग्रेव्हीच्या भाजीमध्ये हा मसाला ऍड करून घेतले तर ना खूप छान असं टेस्ट होतं. बाहेरचं काही मसाला परचेस करून घालायची काही गरजच नाही. हा एक मसाला असले तर ना स्वयंपाकासाठी फार मदत होतो. होममेड ऑल इन वन मसाला इथं तयार झालेला आहे. तर एका शॉर्टमध्ये मी डिटेल रेसिपी शेअर करणार. अलीकडे पावसामुळे ना बॅकेट काय क्लीन करता आलंच नाही. तर 2 दिवसापासून पाऊस नव्हतं, तर इथं स्वच्छ असं बॅकेट वगैरे क्लीन करून घेतलो. तर चला भेटूया पुन्हा एक अशाच मिनी ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत मी पूजा पुरुषोत्तम सायनिंग ऑफ. बाय.